कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। दापोली नगर पंचायतीमधील सत्ताधारी काही धक्कादायक निर्णय घेत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी केला आहे। गृहराज्यमंत्र्यांनी दबाव तंत्राचा वापर करून सत्ता मिळवली असा आरोप त्यांनी केला आहे। भ्रष्टाचार प्रकरणात निलंबित झालेल्या आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या लेखापालाला निर्वाह भत्ता देण्याचा ठराव सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला। या निर्णयावर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। या प्रकरणांमुळे दापोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून आरोपांमुळे नगरपंचायतीच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। आज दापोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ऋषिकेश गुजर काय म्हणाले आहेत ते पाहूया। त्या विषयाच्या बाबतीमध्ये लेखी तक्रार आम्ही कलेक्टरकडे जाऊन करणार आहोत। आम्ही आमच्या नगरसेवकांना सूचना केल्यात की या संदर्भामध्ये तुम्ही कलेक्टरकडे तक्रार करा आणि वाटल्यास आम्ही महाविकास आघाडी म्हणून जनहित याचिका देखील दाखल करण्याचा आम्ही विचार करतोय। कारण हे दापोलीकरांचे पैसे आहेत। दीपक सावंत सारख्या माणसाला जर भ्रष्टाचार केल्याच्या बदल्यात सत्ताधारी नगरसेवक जर त्याला बक्षीस देणार असतील तर हे दापोलीतील महाविकास आघाडी आणि दापोलीकर जनता कधीच सहन करणार नाही। दापोलीत जर या संदर्भामध्ये नगरपंचायतने अजून कारवाई केली तर आम्ही या ठिकाणी 100% आम्ही आंदोलन करू। या ठिकाणी गृहराज्यमंत्री आहेत, गृहराज्यमंत्र्यांची सत्ता त्या नगरपंचायतमध्ये आहे। गृहराज्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत कारवाई केली पाहिजे। स्वतःचे नगरसेवक काय निर्णय घेत आहेत याच्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी त्यांना जाब विचारला पाहिजे। जर गृहमंत्र्यांच्याच सत्तेच्या नगरपंचायतमध्ये जर चोरांना बक्षिसं देण्यात येणार असतील तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे पाहावं हा देखील प्रश्न आहे। विरोधी पक्षात असून सुद्धा आमच्या अशा मागण्या आहेत की दापोलीच्या सत्ताधाऱ्यांनी दापोलीतील नागरिकांच्या विकासाचा विचार केला पाहिजे। त्यांच्या अनेक समस्या आहेत, त्यांना त्यांनी तोंड दिलं पाहिजे। पण स्क्रॅप किंवा त्या ठिकाणी चोरी करणे इतपत त्यांची जी मजल गेलेली आहे, खरोखर हे एवढ्याच गोष्टीसाठी सत्तेत आज उभे आहेत का? हे लोक जे पक्षांतर करून जे सत्ता जिकडे आहे त्या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न करतात, त्या पाठीमागे नक्की यांची भूमिका तरी काय आहे? ह्याला कुठल्या तरी पक्षाचं काय तत्वतः काय यांना काय आहे का काही कारण? पण आमच्या असं लक्षात येते की यांना कुठल्याही प्रकारे कुठल्याही पक्षाची तत्वही यांच्याकडे नाही आहेत ना यांच्याकडे कुठली विकासाची भूमिका आहे। निव्वळ फक्त स्वार्थासाठी पक्ष बदलायचं आणि दापोलीकरांना वेठीस धरायचं आज ही भूमिका आहे। आज ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत या सत्ताधाऱ्यांवरती, त्या सगळ्या प्रश्नांची उकल येत्या काळामध्ये दापोलीची जनता नक्की करेल आणि या स्वार्थासाठी पक्ष बदलूचा धंदा करणारी लोक जे आहेत यांना येत्या इलेक्शन मध्ये या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागेल आणि दापोली जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे। आणि येत्या इलेक्शन मध्ये आम्ही हे प्रश्न जनतेसमोर मांडूच, जनतेला जागृती करू की दापोलीच्या जनतेने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कशा पद्धतीने उभं राहायला पाहिजे, यांच्याशी भांडलं पाहिजे। त्यांना रान मोकळं झालेलं आहे, सत्तेचा माज आल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आजच्या घडीला। तर या लोकांना जर जरा तरी शहराच्या विकासाची लाज असेल आणि जनतेची तर यांनी साकल्याने विचार केला पाहिजे त्यांच्या भूमिकेचा, असं आम्हाला वाटतं। राष्ट्रवादीच्या वतीने कोण बोलणार?